कामगार विरोधात धोरणात यवतमाळात एल्गार पुकारण्यात आलेले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आयटेकसह विविध केंद्रीय कामगार संघटनांच्या वतीने एल्गार पुकारण्यात आल्याने देशव्यापी लाक्षणीय संपाला यवतमाळ जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक श्रमशक्ती भवानीतून निघालेल्या कामगारांच्या विराट मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. शहरात घोषणाबाजीने लक्ष वेधले होते. श्रमशक्ती भवानीतून निघालेला हा मोर्चा यवतमाळ परिषद, संविधान चौक, दत्त चौक, नेताजी मार्केट, पाचकंदील चौक आणि महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यावरून महादेव मंदिरामार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. कामगार विरोधी कायदे रद्द करा, समान काम समान वेतन मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी मोर्चाकऱ्यांनी शहर दणाणून सोडले होते. या आंदोलनात प्रामुख्याने शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन आणि अंशकालीन स्त्री परिचय संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आंदोलकांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे आहेत. त्यात केंद्र सरकारने लागू केलेली श्रमिक विरोधी 4 श्रम संहिता तातडीने रद्द करावी, असंघटित कामगारांना दरमहा 26,000 रुपये किमान वेतन लागू करावे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी यावेळी प्रशासनासमोर आपली व्यथा मांडल्या. सध्या स्वयंपाकी मदतनीस यांना केवळ 2,500 रुपये तर अंशकालीन स्त्री परिचांना 3,000 रुपये मानधन मिळत आहे. या महागाईच्या काळात एवढ्या तुटपुंज रकमेत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला. 18 डिसेंबर 2023 रोजी नागपूर अधिवेशनात दिलेल्या आश्वासनानुसार 1,000 रुपयाची मानधन वाढ अजूनही लागू न झाल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनाचे नेतृत्व दिवाकर नागपुरे, विजय ठाकरे, नामदेव ढोरे आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.